आलेलो आहे धुळ्याला. शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि तुम्ही मला बड्डेला विश केला आणि मग मला तर आता आम्ही आमच्या बसचा टाईम झालेला बसची वाट आम्ही चढलो वाकडे तिकडे. बघा मित्रांनो क्यू कशी खेळतीये. काय शूज काढायचे लगेच झोपायचंय नाही. हा झाला का चाल. तर आता आंघोळ अजून माझी झालेली नाहीये. आता आंघोळ वगैरे करणार मस्त. त्यानंतर मग आम्ही देवीला जाणार आहोत दर्शनासाठी. मम्मी भी जाते आई भी जाते. या गाई शिकायला. खूप थंडी आहे. किवला खूप मजा येते. तर आता गाईची आंघोळीला जाते. नंतर परत भेटूया. त्यासाठी आता बाय बाय. दर्शनाला आमच्या कुलस्वामिनीला पेडकाई माता. खास हेच आमचं हे होतं की दर्शनासाठी यायचं. क्यूचा बड्डे होता तर आजच्याच दिवशी आम्हाला
देवीच्या मंदिराला यायचं होतं दर्शनासाठी, तो आम्ही आज पोचलेलो आहे आता. तर चला तुम्हालाही दाखवतो देवीचं मंदिर. अशी दिसते मी आज साडी घातली. तुम्हाला दाखवते माझं बरं. साडी घातली या गोचर. मस्त आहे. बोल ना. आम्ही ते आमच्या माताजीला आलोय म्हणा दर्शनाला. दर्शनाला आले. आज माझा बर्थडे आहे. आज माझा बर्थडे आहे. चला या. आणि चाललोय डोंगरावर देवीच्या मंदिरात. देवी सुद्धा मंदिरात दर्शन होतं. दर्शनासाठी. चल तर तुम्ही पण चला दर्शनाला. दर्शनाचा चला. मग मी तुम्हाला घेऊन येतो चॉकलेट. चला या. आणि आता हे कधी येतात? माझी बायको, माझी मम्मी आणि माझं गोजीरवाना आगो पोरगा. आधी एवढं सगळं डेव्हलपिंग नाही केलं होतं, पण आता छान डेव्हलप केलं आहे. 2 वर्षानंतर परत एकदा आईच्या दर्शनाला यावं लागलं. आईने बोलवलं म्हणून. चला पटकन, थकून गेले ते. छान केलंय. आधीचे लोक कसं मॅनेज करत असेल काय माहिती. छान आहे पण. खालचा व्ह्यू छान आहे. इथून मंदिराचं कंस्ट्रक्शन चालू होतं. कळा पटकन. इथून मंदिराचं हे कंस्ट्रक्शन, हे प्रवेशद्वार. आमची कुलदैवत आई कुलस्वामिनी पेडगाई माता. मनाला शांतता आणि प्रसन्न वाटणारं असं हे दृश्य. छान कंस्ट्रक्शन केलं त्यांनी. इकडनं जायचं आहे आपल्याला. नाही, तिकडनं खाली उतरायचं आहे. नाही, तो खाली उतरायचा, हा चढायचा आहे.
ते बघ ॲरो दाखवला तिथं. चुकीच्या मार्गाने जात होतो आम्ही. पाणी बॉटल आणणार होते ना तुम्ही? पाणी प्यायचं होतं, पाणीच राहिलं. सीडी तर नाही पण मग हे कम्फर्टेबल आहे. म्हातारे कोतारे आले तर मग त्यांना एकदम इझिली सपोर्ट करून चढता येऊ शकतं ना, त्यामुळे. हा बाहेरचा व्ह्यू. सगळं असतं इथं. आपला अतिसरी देत असते. वरती वरती श्री गणेशाय नमः. हे बाप्पांचं मंदिर आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांचं दर्शन. आणि मग वरती दादुड्या हाय. असं एक्सायटेड. त्याला आवडतं असं बाहेर फिरायला. बाहेरचं व्ह्यू खूपच छान आहे. याच रस्त्याने आम्ही आलो होतो. हा सेकंड फ्लोर आहे. तिसऱ्या फ्लोअरवर आहे. छान आहे ना डोंगराचा व्ह्यू. आधीचे लोक कसं मॅनेज करत असतील काय माहिती. सांगितलं जायचं की आधी सीडी होत्या इथं. त्याचे काही पुरावे आहेत अवेलेबल इथेच. या सीड्या आधीचे लोक इकडनं जात असतील कदाचित. चला, हा तिसरा फ्लोअर. इथे आईची स्थापना झालेली. खरंच बाहेरचा व्ह्यू आणि एकदम बघण्यासारखंच आहे ना. उंचावर असल्यामुळे छान दिसते. कदाचित फोन अलाउड नाही आहे वाटतं इथं. काय माहिती. हे सगळं ज्या दिवशी जास्त करून भीड वगैरे राहत असेल ना, त्या टायमाला हे सगळ्या बाऱ्या वगैरे लावलेल्या असतात. हे यायचं मस्त मंदिर आहे. छान. हे सगळं दरबार आहे. दादा खाली उतर. आगोपणा नसतो करायचा. माझी बायको आईची ओटी भरताना आई बघत. आई कुलस्वामी. लायन म्हणता बेटा, लायन. जय बाप्पाचं लायन आहे तो. हा आईच्या वचन पादुकावर हार टाकताना ओटी. आईची ओटी भरताना आईचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यासाठी. आईच्या आशीर्वादाने सगळं काही मंगलमय होत आहे.
त्याला ठेवू दे त्याला ठेवू ठेव बेटा उचल व्हेरी गुड वरती नको चढवा तेव्हा राग होता बेटा सुट्टी वगैरे नाही. ठेवलं आता तेवढंच होतं ना पैसे टाक. मागच्या वर्षी च्या आशीर्वादाने खूप काही गोष्टी पॉसिबल झाल्या आईचा आशीर्वाद राहिला तर यावर्षी पण काहीतरी स्वप्न पूर्ण होतीलच आणि धीरे धीरे सगळ्या गोष्टी घडताय आशीर्वाद राहिला ना आईचा तर सगळं काही होऊ शकतं असं आहे ठीक आहे घेऊन जा आणि तिथे शिरेल. थांबा थोडं. मोठी आईच्या चरणा पडतो तर नेऊन थंड होते छान दिसते खरंच झालं दर्शन एकदम आरामाने आता उतरायचं हां आज छान दिसतं ना इकडनं असं यायचं असतं आम्ही असं झालो या पद्धतीने मम्मीची इच्छा होते अजून बसायची 1-2 तास पण मी म्हटलं चल चल दर्शन झालं व्यवस्थित बेटा व असं नाही करायचं आगोपाला पटकन चल खाली फ्रेंड भेटले बघ. चल लगेच काय कुठे पाहिजे? हे बघ, नाही फ्रेंड बेटा भेटले बघ. चल थांब इकडे 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 इकडं. पेडोबा मंदिर आहे पेडोबा मंदिर सांगितलं जाते जय माता दी. चल घेऊ चल. हळू बेटा हळू हा पडशील लईच जोरात पडते लांब लांबपर्यंत धूळ दिसत नाही चल ठीक इथंच थांब